अशी जन्माची ही गाठ, असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ। खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा। खेळ चाली नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा। तुझ्या जन्माला लागली अशी अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा। राधाचं श्राद्ध घालायला गेली समुद्रावर। श्राद्ध समुद्रावर? सगळे चांगले संकेत दिसत आहेत। चला आपण पण जाऊयात, नक्की बघूया तरी तिकडे काय ड्रामा चाललाय तो। मीरा म्हणून तुला कोणी आवाज दिला तर त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, कारण तू आता राधा आहे। मीरा, तुला मी राधाबद्दल मला माहीत असलेली सगळी माहिती तुला सांगितली। हे बघ, राधा बनण्यासाठी तुला राधाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करावा लागेल। तिचं चालणं, तिचं वागणं, घरातल्या प्रत्येकाशी असलेलं रिलेशन, म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच, हे तुला सगळं समजावून घ्यावं लागेल। कळतंय ना तुला? मीरा, मीरा, मी जे काही बोलतो लक्ष आहे तुझं? काय? मी आता जे काही बोललो ऐकलंस तू? हो, ऐकलं। कसला विचार करतेस तू? राधाबद्दल। कसला? जाऊ द्या, तुम्ही काहीतरी बोलत होतात ना? तुला राधाबद्दल सगळं समजलं, आता मोहित बद्दल तुला सगळं जाणून घ्यायला। बरोबर आहे। माझा लहान भाऊ, घरात सगळ्यांचा लाडका, तो घरात असला की घर अगदी भरल्यासारखं वाटायचं। लाईफ जगण्याचा फंडा प्रत्येकाला सापडत नाही, पण तो त्याला सापडला आणि त्यात भर पडली ती राधाची। राधा त्याच्या आयुष्यात आली आणि सगळं काही बदललं। राधाच्या अनाथाश्रमात दोघांची भेट झाली, दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। घरच्यांनी सुद्धा लग्नाला जास्त विरोध काही केला नाही, तेही फार थाटात पार पडलं। दोघांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर, खूप प्रेम होतं एकमेकांवर दोघांचं, पण घडलं वेगळंच। लग्नानंतर ते फिरायला गेले आणि एका अपघातात राधाचा मृत्यू झाला आणि त्याचा शॉक इतका घेतला मोहितने मनावर की त्याने एकदा जीव द्यायचाही प्रयत्न केला, पण सुदैवाने तो वाचला। पण जास्त काही फायदा झाला नाही, जणू तो हसणंच विसरला।
त्यानंतर तो कधीही हसला नाही. एक वेळ अशी होती की तो घरात असला की घर भरल्यासारखं वाटायचं. पण आता तो आमच्या बाजूला जरी असला तरी त्याची जाणीव सुद्धा होत नाही. इतका तो शांत झालाय. त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विचार झाला तर त्याने साफ नकार दिला. तो म्हणाला की राधाबरोबर घालवले प्रत्येक क्षण पुरेसे आहेत मला आयुष्य घालवण्यासाठी. इतकं प्रेम या जगात कोणी इतकं प्रेम करू शकतं हे ऐकून खूप आनंद झाला. कोण म्हणतं की धकाधकीच्या जीवनात प्रेम हरवलंय. त्यांचं राधावर खूप प्रेम होतं. ते तिच्याशिवाय जगू शकत नव्हते म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. त्यांना नवीन आयुष्य द्यायला मला खूप आवडेल. एखाद्याला मदत करणं, एखाद्याला वाचवणं हे संस्कार आहेत माझ्यावर. खरं सांगू, तुमच्या भावाला भेटायला मी खूप उत्सुक आहे. मीरा, फक्त तू एवढी काळजी घे की मोहितला तू राधा असल्याचा संशय आला नाही पाहिजे. बरोबर आहे. ते राधाला इतकं जवळून ओळखतात. माझी छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडणार आहे. आणि म्हणूनच तुला काळजी घ्यावी लागेल. मी घेईन काळजी. ठीक आहे, मग यांच्या आपण आत्म्याला शांती लागण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करूया. जरा 2 मिनिटं हात जोडून असे उभे राहा. मोहन, भाऊजी, 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 अहो कसे आहात तुम्ही? अहो कुठे होतात तुम्ही? भाऊजी, आम्ही तुम्हाला किती शोधलं भाऊजी. कुठे होतात तुम्ही भाऊजी? मोहन, अरे किती प्रश्न विचारतोयस मोहन. हे बघ, मी इथेच होतो आणि मी बरा आहे आता. भाऊजी, अहो घरच्यांची काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही गेल्यापासून सगळ्यांची अवस्था वाईट झाली आहे. भाऊजी, अहो घरातल्या सगळ्यांनी तुम्हाला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हे ताई, तिच्याबद्दल बोलण्याची गरजच नाही. अहो रडून रडून हाल झाले तिचे. भाऊजी, अहो फक्त ताईच नाही, आपले सगळे घाबरले. मोहन, अरे माहिती आहे मला. भाऊजी, तुम्ही कुठे गेला होतात? काय करत होतात? अग्नि परीक्षा भाऊजी, तुम्ही कुठे गेला होतात? काय करत होतात? भाऊजी, तुमच्या मनात घरच्यांचा कधीच विचार आला नाही. मोहन, मी हे सगळं मनापासून नाही केलं रे. अरे मला माहित होतं का माझा अपघात होईल म्हणून आणि हे सगळं घडेल म्हणून.
मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना मानसिक त्रास झालाय ते, पण मला मानसिकच नव्हे तर शारीरिक त्रास सुद्धा झालाय. भाऊजी, भाऊजी प्लीज, मला मला असं म्हणायचं नव्हतं. म्हणून मला माहिती आहे तुम्ही हे सगळं काळजीपोटी बोलताय ते. म्हणून मला खूप मोठा अपघात झाला होता. एका म्हाताऱ्या जोडपाने मला घरी नेलं आणि माझ्यावर उपचार केले. 2 दिवस मी बेशुद्ध होतो. त्यांनी माझ्यावर उपचार केले आणि मला वाचवलं. जीवाचं रान करून त्यांनी मला आज जिवंत केलाय. खरंय भाऊजी, त्यांचे तर खूप उपकार आहेत आपल्यावर. पण बरं झालं भाऊजी तुम्ही आलात. तुम्ही नव्हतात काय बिकट अवस्था झाली होती ते माझं मलाच माहिती. अहो शरीराचा एक हात कापल्यासारखं वाटत होतं भाऊजी. तुम्ही नसतात तर काय झालं असतं कुणास ठाऊक. काळजी करू नकोस मोहन, आता मी आलोय. हे बघ, आपल्याला खूप कामं करायची आहेत. कसली कामं? सांगतो, सगळं सांगतो. आधी मला सांग, फोटो आणलास की नाही? हो हो आणलेत ना. पण भाऊजी मला फोटो का हवेत हे नाही सांगितलं तुम्ही. अचानक संपूर्ण कुटुंबाच्या फोटोची काय गरज लागली तुम्हाला? सांगेन, सगळं सांगेन तुला. हे बघ, आधी आपल्याला समुद्रावर जायला हवं. रात्र सुरू व्हायच्या आत आपल्याला समुद्रावर गेलं पाहिजे, नाहीतर आपला सगळा प्लॅन फिक्स कर. प्लॅन? भाऊजी तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. म्हणून असं समज की आता आपला गोल्डन पिरियड सुरू झालाय. आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळं होईल. सूत्रधाराप्रमाणे आपण जे सांगू, जे ठरवू तेच होणार. टेक अँड मेट. अरे बापरे, असं काय होतंय? मी एवढी श्राद्ध घातली आजपर्यंत, कधीच असं घडलं नाही. हा दिवासारखं काय दिसतोय? काका, वारं सुटलं असेल तसं तुम्ही विधी चालू ठेवा. हो ठीक आहे. पण मी काय बोलतोय, ठीक आहे वा याच्यावर. आता पिंडांना कावळा शिवण्यासाठी तुम्ही साथ घाला, म्हणजे हाक मारा कावळ्यांना. काव 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 काव. खूप वेळ लावलात. मिळाले फोटो? हो, मिळाले. माझा मेहुणा घेऊन आला होता. तुमच्या मेवण्याला या गोष्टीबद्दल माहिती आहे का? नाही, अजून तरी माहीत नाही आहे, पण सांगेन लवकरच. कारण तोच असा एक माणूस आहे ज्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. हे बघ, तू हे फोटो बघ नीट. बघ, ओळख करून देताना नीट लक्ष दे. हे बघ, हे माझे आई बाबा, म्हणजे राधाचे सासू सासरे. राधा सून म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून वावरत होती घरात. एक विचारू, मी ह्यांना काय म्हणून हाक मारू? आई बाबा. बर. हा लोकेश, माझा मधला भाऊ, पेंटर आहे. आणि ही त्याची बायको मुक्ता. मुक्ताचं आणि राधाचं जास्त काही पटलं नाही. का पटलं नाही याचं कारण मलाही माहीत नाही. आणि ही माझी बायको पौर्णिमा. हिचं आणि राधाचं इतकं प्रेम होतं एकमेकींवर की जणू सख्या बहिणीच दोघी. एक सांगू, तुमची बायको खूप सोज्वळ आहे,
खूप साधी आहे ना? हो. आणि म्हणूनच मला कधी कधी खूप भीती वाटते. कसली? जाऊ दे कसली ती. हे बघ, तू हे फोटो नीट बघून घे. हे बघ, नीट लक्ष देऊन बघ, म्हणजे तुला समोर गेल्यावर कुणाला अवघडल्यासारखं वाटता कामा नये तुला. तुला आता संपूर्ण कुटुंबाची माहिती कळली आहे ना? हो. लक्षात राहील ना सगळं? एक सांगू, खरंच कुणाचीही नजर लागावी इतकं सुंदर कुटुंब आहे तुमचं. आपलं. आता तुमचं नाही आणि आमचं नाही, आपलं. हो, सगळे चांगले दिसत आहेत. या सगळ्यांचं राधावर खूप प्रेम होतं. सगळ्यांचे रिलेशन राधाबरोबर चांगले होते म्हणजे एक व्यक्ती सोडून सगळे चांगले आहेत, पण एका व्यक्तीपासून लांब राहायचं, जपून राहायचं. कोण? ठीक आहे, मी लक्षात ठेवते. अग्नी परीक्षा मला हे समजत नाहीये, श्राद्ध चालू झाल्यापासून कितीतरी विघ्न येत आहेत आणि मला पण असं सारखं भास होते, कोणीतरी थांबवतोय मला. काका हे असं तर नसेल ना की कुठली तरी विधी अपूर्ण राहिले म्हणून हे सारखं सारखं होत आहे? नाही नाही, असं काय नाही हो. संपूर्ण विधी पूर्ण केलाय माझा. एखाद्या मृत व्यक्तीची इच्छा जर अपूर्ण राहील ना तर असंच विघ्न घडतात. मला सांगा, राधाची कोणती इच्छा अपूर्ण राहिली होती का? तिच्या तर बऱ्याच इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या, सगळी स्वप्न अपूर्ण राहिली, जी आता पूर्ण होऊ शकते. मग बरोबर आहे ना, विघ्न तर येणारच. बरं ठीक आहे, असू दे, आपण बाकीची विधी पूर्ण करून घेऊया. हे घ्या, हे राधाचं पिंड विसर्जन करण्यासाठी घ्या. आणि हो, दुसरं विघ्न यायच्या अगोदरच विसर्जन करून घ्या. मीरा, तू इथेच थांब, मी पुढे जातो. का? अगं, तुला असं अचानक बघितलं तर सगळे कसे रिॲक्ट होतील काही सांगू शकत नाहीये. हे बघ, मी पुढे जातो आणि बोलतो त्यांच्याशी. हे बघ, तुला नको नको ते प्रश्न विचारतील तू पुढे गेलीस तर. मी जातो आणि त्यांच्याशी बोलतो आणि मग तुला बोलवतो. तू फक्त माझ्याकडे लक्ष ठेव. मी खून केली की तू पुढे ये. ठीक आहे. मोहित 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 dim dim tanana 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 dim dim tanana
मोहित एकटाच गेला पुढे समुद्रावर. मी परत आलो. विक्रम भाऊजी दादा दादा अरे अरे कुठे होता असतो इतके दिवस? अरे अरे एक फोन नाही करता आला तुला? अरे कुठे होता असतो? अरे काय काय अवस्था करून घेतलीस तू? हो लोकेश, अरे किती प्रश्न विचारतोयस तू? हे बघ, तुझ्या आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देईन मी, पण नंतर